स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि रविकांत तुपकर आता आपल्या सोबत आहे। रविकांतची गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा होती की तुमच्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कारवाई केली जाईल। आज अखेर ती कारवाई करण्यात आलेली आहे। काय नेमकी तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, संघटनेतून हकालपट्टी ते करू शकतात, पण शेतकऱ्यांच्या मनातून मला हकलू शकत नाही ना। आणि शेतकऱ्यांनी दाखवून दिले शेतकरी कुणाच्या पाठीशी आहे, काय आहे। मला दुःख एकाच गोष्टीचं आहे, मला अजून काही त्यांचं ऑफिशियली पत्र नाही आलं कुठलं। दुःख एका गोष्टीचं आहे की 22 वर्ष तळ हातावर शीर घेऊन आम्ही लढत राहिलो, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, लेकरा बाळांना अंतर दिलं, आईवडिलांना अंतर दिलं, पण संघटनेचा बिल्ला आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात पोहोचवला। 6-6 महिने घर सोडून राहिलो आम्ही, 1-1 वर्ष घर सोडून राहिलो, 3-3 महिने घर सोडून राहिलो। तर त्याचं फळ राजू शेट्टी असं देतील स्वप्नातही वाटलं नाही। माझा काय गुन्हा होता की एवढी मोठी शिक्षा मला त्यांनी दिली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढणं किंवा सोयाबीन कापूस उत्पादकांची एकजूट करणं हा गुन्हा असेल तर करत राहू असे गुन्हे। तुम्ही जरी म्हणत असता की 22 वर्ष तुम्ही या सगळ्या याच्यासाठी दिलात, पण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही कुठेही सक्रिय नव्हतात असं सुद्धा त्यांच्याकडून सांगितलं जाते। कुठल्या आंदोलनात तुम्ही दिसला नाहीत, कुठल्या बैठकीला तुम्ही दिसला नाहीत आणि या सगळ्या याच्यामधनं तुम्ही अलिप्त होता। हे साफ खोटं आहे। अनेक महाराष्ट्रामध्ये झालेल्या अनेक आंदोलनामध्ये मी सक्रियपणे सहभागी झालेलो आहे। मी हिंगोलीला 10,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, बुलढाण्यात मी 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, हजारो शेतकरी घेऊन मी मुंबईला गेलो, हजारो शेतकरी घेऊन मी नागपूरला गेलो, मंत्रालयाचा ताबा घ्यायचं आंदोलन केलं, विधान भवनात घुसण्याचं आंदोलन केलं, मी उपोषण केलं, मी नागपुरात आंदोलन केलं, मी अकोल्यात आंदोलन केलं, मी वाशिममध्ये आंदोलन केलं, परभणीत गेलो, कुठे कुठे नाही गेलो, मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आंदोलन केली। मी सक्रिय नाही असं कसं म्हणता? मला 2.5 लाख मतं काय लोकांनी अशी की अमेरिकेतून आणून दिली का मतं लोकसभेला? हा नेमका वाद होण्याचं कारण काय? हा दुरावा नेमका झाला काय? कारण की कधी काळी तुम्ही राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होत होता, प्रत्येक ठिकाणी एकत्र येत होतात। मग हा अलीकडे 2-3 वर्षांपासूनचा जो दुरावा आहे त्याचं नेमकं कारण काय आहे? दुरावा नाही, आता मी तर माझ्या भागात काम करतच होतो ना, दुराव्याचा काय प्रश्न आहे? तो तुम्ही तुमच्या पद्धतीने ते काम सुरू होतं तुमचं, त्यामध्ये कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून ते आंदोलन किंवा तुम्ही कुठले जे काही धोरण राबवत होता त्यामध्ये ते दिसत नव्हतं। मग राजू शेट्टींमध्ये तुमचा हा जो काही वाद किंवा जो काही दुरावा असेल, काय नेमकं कारण काय होतं याच्यामध्ये? नाही नाही, असं नाही। मध्ये तुम्ही पत्र सुद्धा दिलं होतं त्यांना। हा पत्र दिलं होतं ना 10 पानाचं, त्याचं उत्तरच नाही आलं अजून। त्याचं उत्तर मला अपेक्षित होतं येणं। आता ही कारवाई करताना मला पत्र येणं अपेक्षित होतं, पण मला मीडियातूनच कळतंय सगळं। या सगळ्या मधल्या काळात तुमचं राजू शेट्टींशी काही चर्चा झाली? नाही। लोकसभा निवडणुकीत सुद्धा तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, ते एक कारण असू शकते या सगळ्या कारवाई मागचं? मला नाही माहिती काय कारण आहे, पण मी आता 24 तारखेला माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। त्या बैठकीमध्ये सगळ्यांची चर्चा करून, विस्तृत चर्चा करून 24 तारखेला सविस्तर भूमिका मी पुण्यामध्ये मांडणार। काय नेमकं बैठकीतला अजेंडा काय असणार आहे? कारण या सगळ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवरती आता ही बैठक तितकीच महत्त्वाची असणार आहे। काय नेमकं कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार आहे? नाही, आता कसं आहे की मी ब्लँक आहे। आता ही कारवाईचा विषय जो आता तुम्ही मीडियावाल्यांनी मला सांगितलं, तर हा माझ्यासमोर आत्ता आला, हे मला अनपेक्षित आहे। आणि आता 24 तारखेच्या बैठकीमध्ये सगळ्यांची चर्चा करू, हा विषय त्यांच्यासमोर मांडू। बाबा एवढे वर्ष काम केल्यानंतर आपल्याला आता साईडलाईन केल्या गेलेलं आहे, काय करायचं ते लोक सांगतील त्या पद्धतीने निर्णय घेऊ आपण। या सगळ्या दरम्यान तुम्हाला जी काही चर्चा, राजकीय वर्तुळाची चर्चा होती, तुम्हाला काही पक्षांकडनं ऑफर सुद्धा होत्या, तशा काही चर्चा पुढे येत होत्या, तसं काही आहे की कुठल्या पक्षाशी तुम्ही या पुढच्या काळात पुढची तुमची वाटचाल असणार, राजकीय वाटचाल? ऑफर ह्या सगळ्याच कार्यकर्त्यांना असतात, गाव पातळीपासून राज्य पातळीवर, देश पातळीवर। तुम्हाला कोणाची ऑफर आहे? सगळ्यांचेच ऑफर असतात। माझ्यासारखा कार्यकर्ता कोणत्या पक्षाला नको आहे? सगळ्यांचेच ऑफर असतात। आणि ऑफर काय आहे का? पहिल्यापासून येतात। तुम्ही त्या ज्या ज्या पातळीवर काम करतात तसे तसे सगळेच पक्ष ऑफर करत असतात। तुम्ही काय विचार केला या सगळ्या ऑफर्स? नाही नाही, मी आता 24 तारखेला माझ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे, त्यांच्याशी चर्चा करून मी निर्णय ठरवणार आहे। माझ्या बाबतीत संभ्रम निर्माण करतात काही लोक, या पक्षात जाणार आहे, त्या पक्षात जाणार आहे, गॉसिपिंग करतात, चर्चा करतात, मला बदनाम करण्यासाठी, मला विलन करण्यासाठी अनेक लोक सक्रिय आहेत। त्या सगळ्यांचा हिशोब मी 24 तारखेला घेणार आहे। काही दिवसांपूर्वी याच विश्रामगृहामध्ये राजू शेट्टी आणि इतर शेतकरी संघटनांनी तिसरी आघाडी म्हणजे महायुती महाविकास आघाडीनंतर आता परिवर्तन आघाडीची घोषणा केलेली आहे। काय वाटतं की ही तिसरी आघाडी जी कधी केली त्यांनी?
साधारणतः आठवडा झाला असेल. मी लोकसभेचा निकाल लागायच्या आधी साताऱ्यामध्ये मी घोषणा केली होती की असा एक पर्याय महाराष्ट्राला सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन दिला पाहिजे, पण त्यामध्ये तरुण नेते मंडळी सक्रिय असली पाहिजे. हे मी 2 महिन्यापूर्वी म्हणजे निकालाच्या 1 महिन्यापूर्वी बोललो होतो. मी पुण्यात पण बोललो होतो, तुमच्या चॅनलवर बोललो होतो. पुण्यामध्ये माझी मुलाखत घेतली त्यांनी तेव्हा. त्यामुळं ही भूमिका मी अगोदर मांडलेली आहे. एखादी आघाडी असावी, पर्याय असावा, तर त्याच्यावर पण साधक बाधक चर्चा आमची 24 तारखेला होणार आहे. तसा काही विचार करताय तुम्ही तिसरी आघाडी किंवा एक पर्यायी आघाडी म्हणून? सगळ्यांशी चर्चा करून ठरवू. अजून काही ठरलेलं नाहीये. म्हणजे आम्ही काहीतरी ठरवतोय आणि मग मीटिंग घेतोय असं नाहीये. मीटिंगमध्येच चर्चा करून पुढे कसं जायचं ते ठरवणार आहोत. धन्यवाद. तर रविकांत तुपकर येत्या 24 तारखेला त्यांच्या इतर सगळ्या सहकाऱ्यांची बैठक ते घेणार आहेत आणि या बैठकीत या पुढची नेमकी त्यांची वाटचाल काय असणार आहे त्या बैठकीमध्ये तो निर्णय होणं अपेक्षित आहे. कॅमेरामन शहाजीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.